नमस्कार, मी सोनाली. सगळ्या माझ्या गोडताईंचं, मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ. कशा आहात सगळ्याजणी? आणि हो, कालच्या व्हिडिओला तुम्ही भरभरून प्रेम दिलं, भरभरून कमेंट केल्या. बऱ्याच ताईंचे काही उत्तर आहेत ते आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून देईनच मी. पण माझी सकाळ सकाळी पूजा झालेली आणि जसं तुम्हाला म्हटलं की सूर्याची किरणं जी आहे ते डायरेक्ट स्वामींच्या चरणावरती येतात, अशी खालून वरपर्यंत जातात सकाळ सकाळचं कोवळवून. आणि इथं सुरू आहे पॅन्थर आणि दादा. ह्यांना एक सवय झाली, सकाळी एक 15 मिनिटं त्याच्यासाठी, संध्याकाळी एक 15-20 मिनिटं दिलं तर ठीक, नाही तर तो दंगा एवढा करतो की या या, आणि बाकी कोणी चालत नाही, दादाच लागतात त्याला. तिथे एक दुसरी छोटी आरती दिसत आहे ना, तू म्हणसाल काय, तर मी त्याच्यात धूप लावलाय. कारण मी मध्यंतरी आहे ना ते आपलं धूप फिरवायचं असतं ना, ते ठेवल्यानंतर बऱ्याच ताईंच्या कमेंट आले की अगं ताई खाली काच आहे त्यामुळे प्रॉब्लेम येऊ शकतो, म्हणून म्हटलं चला ती आरती जी आहे रिकामी एमटी होती म्हणून तिथं ठेवून दिली. बाकी पूजा वगैरे माझी सगळी झाली. कारण मंगळवारची दिवसाची सुरुवात जी असते ना ती थोडीशी लवकर असते. कुंचन पूजत नाही का म्हणून कमेंट आली त्या, तर नाही, काढून ठेवलेलं आहे आता पूजणार आहे. जसं की गुरुवार असू दे, शुक्रवार असू दे, कारण ते क्लिनिंगमध्ये काढला तो पुन्हा मी पूजलेलाच नव्हता. परवा आणलेले सगळे जे डबे होते ना ते सगळे आता क्लीन करून घेणार आहे. जास्त काही याला रगडायची गरज नव्हती कारण सगळे नवीन नवीन होते त्यामुळं. आणि तुम्ही किंमत वगैरे बऱ्याच जणांनी सांगितली, बरी बसली. आणि हा कलर चॉईस दादाचा आहे. मुळात मला काळं आवडत नाही आणि मी काळ्याचा वापर कमी करते, पण दादाचं एकच होतं, घेतलं तर एकातलेच घ्यायच्या, ते वेगवेगळं काय घेत बसायचं नाही आहे, कबाडखाना दिसतं. त्यामुळे काय केलं की एकातलेच, म्हणजे जास्त क्वांटिटीमध्ये आपल्याला जर पाहिजे असेल भरण्यात तर अशाच घे असं म्हणले. त्यामुळं 4 सेट अशा पद्धतीने घेतले. असो रेग्युलरची पण भांडी जी काही माझी होती ती क्लीन करून घेतली. त्याच्यानंतर आज बनवत आहे बेसन, सुक्कं बेसन जे आहे. खरं सांगते, काही नसेल ना जेवणाचं तर एकदा बेसन नक्की बनवून बघा, म्हणजे सगळ्यांना आवडेल पण, आणि डोक्यात ताण पण राहत नाही की भाजी काय बनवायची. आता आपल्यासारख्यांचं अवघड येत नाही कारण आपण आठवड्याला भाज्या भरतो, पण गावाकडे लय अवघड असतं. कधी कधी शेतातला आता उन्हाळ्यात बघा बऱ्याच जणांच्यात काही नसतं ना, त्यावेळेला खूप पंचायत होते. मी जिरं मोहरीची फोडणी टाकले, कांदा घातलेला आहे, हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीर याचं वाटण घालून मी व्यवस्थित भाजून घेतलं. आणि आपलं कोरडं बेसन जे असतं, आता हे मी चाळून ठेवलेलं होतं म्हणून तसंच वापरत आहे. कोरडं बेसन आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचं, आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं. मी जे वापरलेलं आहे त्याचं पुढं दाखवेन मी केवढं झालं. आणि अगदी ब्राऊन कलर येईपर्यंत किंवा थोडासा त्याच्यापेक्षा कमी होईल एवढ्यापर्यंत आपल्याला ते भाजायचं आहे. पण हो, करपू द्यायचं नाही. जसं आपण आपलं लाडूचं पीठ भाजतो ना बेसनाच्या, तशा पद्धतीनं तेवढं झालं की मग हलकंसं आपल्याला त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. मी याच्यामध्ये कमीत कमी सांगते, एक अर्ध्या वाटीला कमी एवढं पाणी अंदाजे घातलं असेल. तर बेसन जे आहे, ज्याला आपण सुक्का झुणका म्हणतो ना, ते तयार झालं आहे बघा. ज्यावेळेला आपण फेटून घालतो ना त्यावेळेला केवढं असतं बघा, आणि ज्यावेळेला आपण असं पीठ भाजून करतो ना त्यावेळेला केवढं होतं. त्यात 2 चमच्यामध्ये पाटीवर होतं, पाटीभर झुणका होतो जेव्हा पातळ करतो त्यावेळेला. आणि इथं जवळजवळ मी वाटीभर घालून एवढा झाला. असं हा आहे आपला सुक्का झुणका. बाजरीची भाकरी, ज्वारीची भाकरी सोबत जर आंबट ताक दही जर असेल त्याच्याबरोबर हे असेल, एक नंबर कॉम्बिनेशन. रातचा जरा भात शिल्लक राहिलेला, कांदा आणि हिरवी मिरची घालून परतून घेतलंय. आज दूध तुम्ही चाल एवढंच का, तर एक इथे दादा आहेत, इकडे पलीकडे म्हशी आहेत त्यांच्या, मग ते इथं घाला येतात, माहित नव्हतं. आज दिसलं त्यांना, म्हणलं सकाळी अर्धा लिटर द्या, बघतो दूध आधी कसं आहे आणि मग उद्यापासून 2 लिटर द्या. म्हणून मग हे म्हशीचं दूध घेतलंय, तापवून ठेवून देणार आहे फ्रीज मध्ये. कसं काय बघणार आहे. दादाची चालली आहे गडबड, चला जाऊ दे. बॉटल का भरली नाही रात्री, सॉरी लक्षात नाही हो. दादा कामावर गेले. त्याच्यानंतर ना मी आवरावरी काहीच केली नाही, मी डायरेक्ट हे भरायला लागले. कारण दुपारी 1-2-3 तासासाठी आम्हाला आमच्या जवळच्या रिलेटिव्ह जे आहे तिथं जायचं होतं कार्यक्रमाला. दादा येणार होते तेवढ्या वेळात पुन्हा, आणि ते कामावर जाणार होते. आणि मी असं विचार केला की आता जर साफसफाई करत बसली तर मग तिकडं जाणार पुन्हा, हे कधी करणार. त्यापेक्षा साफसफाई पडू दे म्हटलं, रोजचंच आपण करतोय. आज जमली आल्यावर करायचं नसेल तर दुसरा दिवस आहे. कारण आपण हे सगळंच मॅनेज नाही करू शकत, खरंच सांगते मी, अजिबात मॅनेज करू शकत नाही. काही तर राहणारच आहे आणि काही तर होणारच आहे. त्यापेक्षा म्हटलं हे भरूया. जेवढ्या काही आतल्या छोट्या मोठ्या रांगोळ्या होत्या ना मी आणून तशाच भरून ठेवलेल्या होत्या कॅरीबॅगमध्ये, त्या काढल्या, सगळ्या भरल्या. बाहेरच्या साईडला वेगळ्या असतात तिकडं वेगळ्याच ठेवल्या. दारामध्ये कधी रांगोळी काढायची असेल तर मात्र मी काय करते की दारामधली आपली रेग्युलरची जी आहे 2-3 कलर आणि व्हाईट कलर बाहेर काढून ठेवले.
आपल्या घरात हळदी, कुंकू वगैरे असे खूप सारे असतात. त्याला छोट्या-छोट्या डब्या करायच्या आणि त्याच्यामध्ये भरून ठेवायचं. तसंच जर कॅरी बॅगमध्ये भरून आपण ठेवलं, तर जेव्हा कधी एक वस्तू काढतो ना, तर त्यातनं थोडं-थोडं पडतं. व्यवस्थित जर पॅक केलं, तर आपल्यालाही व्यवस्थित मिळतं आणि ऑर्गनाइज म्हणतात ना, ते अशा पद्धतीने केलं तर बरं होतं. ते माझं राहिलेलं होतं. बाकी देवघरातलं वगैरे तिकडं मी थोडंफार केलेलं होतं आणि एक असा ट्रे घेतलेला आहे, की ज्याच्यामध्ये मला जे साहित्य नंतर लागतंय किंवा जास्त लागतच नाहीये, ते सगळं मी असं ठेवून देते. अष्टलक्ष्मी दिवा जो आहे तो पूजते बरं का मी. नाही कमेंट येतील बघून की तसाच ठेवलेला आहे. पण तो मंगळवार, शुक्रवार ठेवलाय. कारण तिथं खूप गर्दी व्हायला लागली. मला पण मग ते खूप क्लिनिंगला वगैरे अवघड जायला लागलं म्हणून मी दिव्यांची संख्या कमी करून टाकलेली. फक्त एक ठेवलेला आहे. ना तुपाचा ना कशाचा, फक्त तेलाचा दिवा जो आहे रेग्युलर आणि पूजापाठला तुपाचा दिवा असं लावतात. मला कमेंट करचाल की आता ही का चालत आहे? कारण हे कुंकुमार्चन केलेलं कुंकू होतं. कधी-कधी बघा श्रीयंत्राखाली आपण तांदूळ ठेवतो आणि तसंच कुंकुमार्चन करतो. श्रीयंत्राखाली तांदूळ हे रेग्युलर असतातच, कारण बिना तांदळाचं श्रीयंत्र कधीच ठेवायचं नाहीये. त्याच्याखाली थोडं का होईना 108 का होईना तांदळाचे दाणे असणं गरजेचंच आहे. मग मी तसंच कुंकुमार्चन केलेलं होतं आणि तसंच भरून ठेवायचं. ते तांदूळ सगळे झाले ते मिक्स. त्यामुळे आज ना चाळणीने चाळून कुंकू सेपरेट केलं. यानं काय होतं ना, कुंकू मोकळं होतं आणि पुन्हा कधी जर तुम्ही कुंकुमार्चन करणार असाल, आता ह्याच कुंकवाचं तुम्ही डबल कुंकुमार्चन करू शकता. तुम्हाला काही वेगळं कुंकू घेणं नवीन असावं असं नाही. याने तुम्ही 100 वेळा कुंकुमार्चन करू शकता. म्हणजे एकच जे वापरलेलं आहे तेच वापरू शकता. त्याची तेवढी पॉवर जी आहे ती वाढली जाते. असं म्हणतात की बाहेर जाताना रेग्युलर मुलांना, नवऱ्याला, स्वतःला आपण जरी हे कुंकू लावलं तरी पण खूप चांगलं आहे असं म्हणतात. त्यामुळे करत असाल तर तेच रिपीट कुंकू वापरा आणि अशा पद्धतीने घरातल्यांनाही करा. म्हणजे लावा रेग्युलर. आता मी काय-काय ठेवले दाखवते. हे कॉईन जे आहेत ना, याच्यावरती वैष्णव मातेचे छाप आहेत. असे कॉईन मला भरपूर आलेले आहेत. ते इथं पण आहेत, देवघरामध्ये पण पुजलेले आहेत. सोबत वरती पण आहेत. म्हणजे वरच्या रूममध्ये सुद्धा एक जागा आहे, तिथं पण ठेवलेलं आहे मी. आता हा जो ड्रॉवर आहे, थोडंसं म्हणलं यातलं काय-काय आहे ते काढावं, चेंज करावं. जे काही डबे आहेत ते पण थोडंसं काढावं. तांदूळ, थोडंसं आपलं ओटीचं साहित्य असतं ना, ते कधी देवीची जर ओटी भरायची झाली, तर त्यासाठी मी तिथंच ठेवून दिले. इकडं-तिकडं पळापळी आपली होत नाही. नाहीतर मग बऱ्याच जणांचं सुपारी एकीकडे, हळकुंड एकीकडे असं नाही करायचं. आपल्याला माहीत आहे की आपल्या पूजापाठमध्ये अशा गोष्टी लागतात. तर त्या सगळ्या गोष्टी छोट्या-छोट्या डब्या करून आपल्या कोपऱ्यामध्ये इथं ठेवून दिल्या, तर कधीही पूजेपाठला आपल्याला शोधाशोध करावी लागत नाही. आता इथं मी सगळं काही स्टोरेजचं पण भरलेलं आहे, काही रेग्युलरचं पण भरलेलं आहे. वातींसाठी सुद्धा डबे केलेले आहेत. ते वातींचे डबेसुद्धा मी सेपरेट ठेवलेले आहेत. म्हणजे आपल्याला लगे हात मिळून जावं. असं एक कमेंट होती, तिचं उत्तर देते की तू देवाला रोज नैवेद्य काय दाखवते? तर गूळ, कधी साखर, कधी दूध साखर, कधी खडी साखर. आणि दुसऱ्या दिवशी त्याचं काय करते तर बघा, दूध साखर जर ठेवली तर नैवेद्य दाखवायचा लगेच अर्ध्या तासात काढून आपण ते वापरायचं. बाकी साखर वगैरे गूळ ठेवला तर दुसऱ्या दिवशी ज्यावेळेला आपली दुसऱ्या दिवशीची देवपूजा वगैरे होते, निर्माल्य जेव्हा टाकायला जाता तुम्ही पाणी वगैरे देवपूजलेलं टाकताना, त्याच वेळेला तिथंच कोपऱ्याला कुठेतरी स्वच्छ जागा असू दे किंवा मुंग्या येत असेल, अशा ठिकाणी नेऊन ती साखर, गूळ, खडीसाखर आपल्याला टाकायची आहे. हे का करायचं असतं? कधी पण बघा शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की मुंग्यांना जे आहे ते गूळ द्यावा, साखर द्यावी, कुत्र्याला भाकरी द्यावी, गाईला घास द्यावा, कावळ्यांना, पक्ष्यांना. हे का सांगितलेलं आहे? आपल्या हातून तेवढंच दानधर्म होतं. आपण नाही घातलं तर त्यांना कोण घालणार आहे? त्यांचं अन्न तर ते स्वतः शोधतीलच. प्रत्येक जीव हा अन्न शोधण्यासाठी धडपडतो. पण आपण एक माणूस आहोत आणि आपण त्यांच्या गरजा पूर्ण करू शकतो. लक्षात ठेवा. त्यांना तेवढं नाही आहे, पण आपल्याकडे खूप 4 पटीनं आहे. तर त्यातलं आपण थोडं का होईना, रोजची माझी 1 चमचा का होईना साखर जी असते ती मुंग्यांना जात असते. त्यामुळे तुम्ही सुद्धा जर तसं करत नसाल, तर तुम्ही हे जरूर त्या इतमानं तरी साखरेचा नैवेद्य दाखवा आणि दुसऱ्या दिवशी काढून मुंग्यांना घाला. आता बरेच जण म्हणतील आम्ही फ्लॅटमध्ये राहतो इथं-तिथं. तर तुमच्या शेजारी पशुपक्षी येत असतील, तर त्यांच्यासाठी सोय करा थोडीफार. नसेल तर निर्माल्य म्हणून थोडंसं एक पिशवीवर साठवा आणि जिथं कुठं कधी गेला, बाहेर तुम्हाला दिसलं की बाबा अमुक-अमुक ठिकाणी मुंग्या आहेत किंवा असं आहे, तिथे घाला. म्हणजे आपण करायला गेलं तर कुठल्याही पद्धतीने करू शकतो. साठवून करा किंवा रेग्युलर करा. हात लावत जा तोंडाला. दुसऱ्याच नाही होते रे बाळा. कळलं काय अरू? टोपणं लावा सगळी.
सध्या मुलांची स्कूल जी आहे ती 12ला सुटते. पोरं वगैरे आली होती, आल्या घेतली. कारण का मला पुढं जायचं होतं, त्यामुळे माझ्याकडे तेवढा वेळ नव्हता. त्यामुळे प्रत्येकाला सांगितले की मला मदत करू लागा, कारण रेग्युलरप्रमाणे मी काय जास्त वेळ थांबू शकत नव्हते. त्यामुळे कोणी भरलं आणि सागरचे दोन्ही मुलं पण मदत करतात. परवा त्यांना भरभरून प्रेम देण्यात आलं. तुम्हाला खरं सांगू, आता आपल्या घरी जी पिल्ली आहेत ना छोटी डॉगीची, तर म्हणजे त्यांच्या देखरेखसाठी सुद्धा त्या दोघांचा हात भरपूर आहे. कधी कधी मला आउट ऑफ कंट्रोल जातात पिल्ली ना, त्यावेळेला ती पोरं मला खूप मदत करतात. म्हणजे ते बघायला गेलं तर बघा, आता आम्ही चौघंच आहोत बरोबर, पण तेवढंच सागरची दोन्ही मुलं जी आहेत ती सुद्धा आपल्याकडची जी पिल्ली आहेत, पॅन्थर म्हणा, सगळ्यांना भरभरून प्रेम देतात आणि आम्हाला मदत पण करू लागतात त्यांची देखरेख करायला. सगळं जे काय होतं जिथल्या तिथं ठेवले. एवढा मुलगा मागायचा आपण बाजार आणतो आणि तो जर व्यवस्थित आपण ऑर्गनाईज नाही करून ठेवला तर एक लक्षात ठेवा की त्याचा काही उपयोग नाही. आणायचं सगळं एका डब्यात भरायचं, ते खालचं खाली राहतंय, त्याला जाळ्या लाग, आळ्या लाग, अशा गोष्टी कधीच करू नका. ह्या गोष्टी का गरजेच्या आहेत, आपण आपला एका दिवसाचा वेळ जाऊ दे 1-2-3 तास, पण ज्यावेळेला तुम्ही असं पद्धतीने ऑर्गनाईज करून ठेवताना वस्तू वेळच्या वेळी मिळतात. काय संपलंय, काय आहे, एक्स्ट्रा काय आहे, शिल्लक काय आहे, ह्या गोष्टी आपल्याला कळतात. बरेच जण करतात तसे की आणलं का नाही ते सगळं एका डब्यात टाकून ठेवतात आणि मग बऱ्याच दिवसानंतर कळतं त्यांना की बाबा अमुक गोष्ट बाद झाली, तमुक गोष्ट बाद झाली. प्रत्येक डब्यामध्ये एक तमालपत्र टाकले. तुम्ही तमालपत्र टाका किंवा खडे मीठ टाका किंवा मिरची जी असते ना लाल, ती तुकडे करून टाका. कीड अजिबात लागत नाही. पॅन्थरला ना कोणीतरी बोलायला लागतं. आता हा सगळा पसारा पडलेला होता. कॅमेरा आपला बंद केला, पोरं गेली खेळायला. घड्याळ लावून ना हा सगळा पसारा जो आहे तो आवरला, जिथल्या तिथं सगळं ठेवलं आणि त्याच्यानंतर मग दादा आलेले होते. 1-2 तासासाठी गेलो. जे महत्त्वाचं होतं कार्यक्रम तो मी करून आले आणि त्याच्यानंतरचं जे टायमिंग होतं ते जवळजवळ संध्याकाळी 6:30चं टायमिंग होतं. हे बघू शकता. तिकडून आल्यानंतर पुन्हा आहे तोच गाऊन का घातला, कारण मला बाहेरची क्लिनिंग होती. कारण बाहेरची क्लिनिंग म्हणजे काय, आता बघा पाडवा येत आहे, त्यामुळे बाहेरच्या टाईल्स वगैरे, पुन्हा चप्पलचं स्टँड वगैरे, म्हणलं आणि पुन्हा ते कुठं एक गाऊन नवीन घालायचं आणि पुन्हा भिजला एक काढायचा. त्यापेक्षा म्हणलं आपण आहे तेच अडकावून आपलं चहापाणी घेतलं, दादाला पण चहापाणी दिलं आणि मग लागले पुढच्या आपल्या कामाला. बरं, कालच्या ज्या कमेंट होत्या ना त्याच्याबद्दल बोलते. ताई लोक पाठीमागं बोलतात, ताई लोक जळतात, खूप त्रास होतो. आता कालच्या कमेंट वाचल्या तर तुम्हाला कळेल की बऱ्याचशा व्यथा बऱ्याच ताईने सांगितल्या आणि तू काय करते किंवा आम्ही कसं करायचं. खूप त्रास होतो. का त्रास होतो, का त्रास करून घ्यायचा. हे बघा, पाठीमागे बोलतात, जळणारे त्यांच्या घरात जळतात. माझं स्वतःचं सांगते, आग लगी बस्ती में अपन अपने मस्ती में. आता तुम्ही म्हणसाल आग लगी बस्ती में म्हणजे लोकांचं बघत बसायचं म्हणतेस का, तर नाही, ते नाही. आपण समाजात राहतो, आपलं काम आहे समाजासाठी की कुठं काय प्रॉब्लेम आला तर आपण तिथं लगेच धावून जाणं. पण आग लगी बस्ती में म्हणजे जे जळणारे आहेत त्यांच्यासाठी सांगते. ते त्यांच्या घरात जळतात, बसतात. तुम्ही का टेन्शन घेताय. पाठीमागे बोलतात, ते तुमच्या समोर तर येत नाहीत बोलायला, पाठीमागे बोलतात. बोलू दे, दुनियाची रीतच आहे. तोंडावर चांगलं, पाठीमागे बाद बोलतात. नादाला लागू नका. तुमच्या कामातून त्यांना उत्तर द्या. ते तुम्हाला मागं नावं ठेवून बोलतील किंवा ते तुमच्यावर जळून तुमच्याशी म्हणजे वाईटपणा घेतील, पण तुम्ही तुमच्या कामाला 100% द्या. त्या कामातून त्यांना उत्तर मिळणार आहे. तुम्ही जर त्यांच्याकडे लक्ष नाही देता, तुमच्या संसाराकडे लक्ष दिलं किंवा तुमच्या कामाकडे लक्ष दिलं, वैतागून ते विचार करतात की यांच्यावर काही परिणाम होत नाही, मग आपण मूर्ख आहोत. हे बघा, आपल्याला कळलं पाहिजे आपण कुठं भांडण्याची गरज आहे, आपण कुठं बोलण्याची गरज आहे, आपण कुठं त्यांना उत्तर देण्याची गरज आहे. हे आपल्याला ज्या दिवशी कळेल त्या दिवशी सगळं हे होईल. मी एखाद्या व्हिडिओमध्ये सांगेन की मी कुठल्या जागी कसं केलेलं आहे. आणि पाठीमागं बोलणारी, निंदा करणारी, जळणारी, मी खरं सांगते यांच्या नादाला कधीच लागू नका. ज्या दिवशी तुमच्या समोर येतील किंवा तुम्हाला टार्गेट करून बोलतील त्यावेळेला कधीच गप्प बसू नका, कारण गप्प बसल्याने हावी होतं. मी बोलेन तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये सांगेन की आम्ही काय करतो. जंप जंप राउंड अप. थँक यू. अरे बस बार जंप करू दे, थांब. राउंड अप. थँक यू.
मार दे. गडी फुललाय फुललाय. काय आहे बाळा सांग. जर कुंफूचं हा सर्टिफिकेट आणि बेल्ट. आता मी येलो बेल्टला गेलो ना. येलो बेल्टला. बर मग त्यात पास झाला का चांगलं. होय, पास. बेल्ट दाखव तुझा. अरे बापरे काय बेल्ट आहे का काय पट्टा. काय करायचं. त्याचा तो आता त्याला युनिफॉर्म घ्यावा लागला. होय ना रे. मित्रांची परीक्षा धनाची गरज भासल्यावर आणि पत्नीची परीक्षा वैभव चारित्र्य संपन्न मनुष्य हा 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 त्याची लक्षणं कोणती. माझ्या त्याला महत्वाचं डिफेन्सला. दुसऱ्यांच्या जर काही केलं